नमस्कार मंडळी, काय म्हणता? आज आहे दिवाळीचा आदला दिवस, म्हणजे उद्या दिवाळी. तर खूप मस्त वातावरण आहे आज. सगळेजण सिरीज लावण्यात, दिवे लावण्यात बिझी आहे. आजूबाजूचे लोक सिरीज लावत आहे. माझ्याकडची सिरीज तर झाली टाकणी, कारण की बाबांनी 3-4 दिवस आधीच सिरीज टाकली घरी. बघा दाखवतो तुम्हाला. तशी सिरीज तर मला तुम्हाला रात्री दाखवता येईल, पण आत्ता जी काय टाकली आहे ती दाखवतो. सगळी सिरीज लावणं झाली आहे. असं आहे मग. तर बाबा म्हणताय आता की त्यांना आकाशदिवा पाहिजे, तर चला आकाशदिवा आणू मार्केटमधून. त्यानंतर थोडे रॉकेट पण आणायचे आहेत. थोडं टाईमपास करायला लागेल ना आज रात्री. एक सवय आहे आम्हाला, दिवाळीच्या आदल्या दिवशी आणि दिवाळीच्या दिवशी भरपूर फटाके फोडतो आम्ही. आणि थोडेसे अतरंगी फटाके फोडतो. म्हणजे रॉकेट आहे ना, रॉकेटचं जे मागचं टोक असते, दांडी असते, दांडी तोडतो आणि फक्त तेवढाच रॉकेट खाली लावतो, म्हणजे तो कुठेही घुसते. चला आता रॉकेट आणू, आकाशदिवा आणू आणि त्यानंतर जमलं तर पेट्रोल बॉम्ब बनवू. पण पेट्रोल बॉम्ब थोडासा रिस्की आहे, पण पाहू आपण. चला, मी निघावला आहे सध्या आकाशदिवा घ्यायसाठी, फटाके घ्यायसाठी. आता मी 2 व्हीलरनी आहे, लहान्यानी गाडी नेली आहे. जाऊन तिथून गाडी घेतो मग मार्केटमध्ये जायचं आहे. आता आलो आहे मी शॉपमध्ये माझ्या. काल बॅनर वगैरे लावले, म्हणजे जो फ्रंटवाला जो बॅनर असतो ना शॉपचा, तो पूर्ण बेकार झाला होता. तर त्यासाठी मग काल नवीन लावून घेतलं. तुम्हाला दाखवतो मी आता कसा दिसत आहे तो. तर लहानने जो माझा शुभम भाऊ आहे लहान, त्यांनी सिरीज पण टाकून घेतली मस्त. पहा, आज शॉपमध्ये बढिया वाटत राहिलं. त्याचं कारण आहे की हे जे बॅनर आहेत ना इकडचे, हे बॅनर लावल्यामुळे प्रसन्न वाटू राहिलं दुकानात. आज एक नंबर वाटत आहे. लय दिवस झाले लावायचा विचार करू राहिला तो, पण वेळच नव्हता भेटू राहिला. तर काल लाईनानं मनावर घेतलं आणि तो माहिती मीच लावतो, तू काय टेन्शन घेऊ नको, तू कर तुझे कामं. तर त्यानं बाहेरचं बॅनर लावलं, त्याच्यानंतर बाहेरचे 2 बॅनर, त्यानंतर आतमधलं 1 बॅनर. मस्त दिसू राहिलं, झकास दिसत आहे आता दुकान. तुम्हाला दिवाळीनिमित्त जर काही खरेदी करायचं असेल, रूफटॉप सोलर आणि वॉटर प्युरिफायर, तर माझ्या शॉपमध्ये नक्की या. मी तुम्हाला भरपूर डिस्काउंट देईल. आणि तसं डिस्काउंट ऑफर चालूच आहे सध्या. 3 किलो या सिस्टीम जी आहे ती 1,90,000ला येत आहे. आणि त्यानंतर आरो वॉटर प्युरिफायर जे आहे ते तुम्हाला 5 ते 6 हजारापासून सुरुवात आहे. तर तुम्ही 5-6 हजारावाला कुठलंही घेऊ शकता. त्यानंतर मग 20 हजारापर्यंत आहे. आणि तुम्हाला चांगल्यात चांगलं जर घ्यायचं असेल तर एक 10 ते 12 हजारादरम्यान बढिया येऊन जाते. तर नक्की या माझ्या शॉपमध्ये, ज्याचं नाव आहे अजमेरे एंटरप्राइजेस. आणि माझ्या शॉपचा पत्ता आहे बब्बी पहिलान चौक, दाते कॉलेज रोड, यवतमाळ. आणि आणखी एक जवळचं ठिकाण सांगतो, ते म्हणजे विवेकानंद शाळेला लागून. तुम्हाला एक महत्त्वाच्या माणसाची ओळखी करून देतो मी, थांबा. नमस्कार. हे आहेत आपले बनकर भाऊ. आता बनकर भाऊ म्हणजे यांची ओळख म्हणजे अशी की माझं जे सोलर स्ट्रक्चर असते, त्या सोलर स्ट्रक्चरला पिलर करणे आणि त्यानंतर त्याला पूर्ण कलरिंग करणे हे यांच्याकडे काम असते. आणि इतकं उत्तम काम करते, म्हणजे ज्याही कस्टमरच्या घरी हे जातात तो कस्टमर यांचा नंबर घेतो की भाऊ आमचं घरचं कलरिंग करून द्या. आता आलो आपण आकाशदिवा घ्यायसाठी. इथे भरपूर आकाशदिवे आहेत. पहा किती दिसत आहे माझ्या मागे तुम्हाला. म्हणजे इथे कमीत कमी एक 100 प्रकारचे आकाशदिवे आहेत. काका हा कितीचा आहे हो? हा, इथं एवढे आकाशदिवे आहे, कोणता घ्यावा काही समजून नाही राहिलं. हा घेतलाय, हा. बढिया आहे, घेतला रे बा आकाशदिवा. आता चाललो घरी. चला जाऊ द्या, आता काही मार्केटमध्ये जात नाही मी फटाके आणण्यासाठी. माझ्या घराजवळच दुकान आहे एक, आमच्या लोहाऱ्यामध्येच, तिथूनच घेतो. कारण की मार्केटमध्ये लय गर्दी आहे आता, मरणाची गर्दी आहे. कारण की तिथं कार टाकूच शकत नाही आपण. तर मग आता जवळच्या दुकानातून घेतो फटाके. म्हणजे काही नाही, मला फक्त रॉकेटच पाहिजे. रॉकेट तोडाचे खालून आणि ते डायरेक्ट जमिनीवर लावायचे बस. दुर्गादेवीचे दिवस, त्याच्यानंतर आपल्या दिवाळीचे दिवस, गणपतीचे दिवस एक नंबर वाटते. पण लय माहोल वाटते. म्हणजे गावात करमतेच मस्त. गाडी काढा, किती वाजता निघा बाहेर, बढियाच वाटते. आपण आलो आत्ता फटाके घ्यायसाठी. अरे बापरे, आतमध्ये गर्दी का आहे, लयच गर्दी आहे. शॉपिंग मॉल सारखाच आहे काम इथं आज.
हे मस्त सिस्टीम आहे. आपल्या हाताने घ्या. रॉकेट व्हायचे कितीचं आहे काय बरं? आमचे फटाके सांडले यार. हा उचलू राहिला. प्रणित लाईफ लेन्स आहे बघ. PRA90 बस येलो कलर. हा उद्या ब्लॉग येऊन जाईल. चला थँक्यू. आमचा विचार चालू आहे आता आकाश दिवा कुठं लावायचा. आकाश दिवा खाली लावायचा का वर लावायचा? इथं लावल्यापेक्षा खाली लावू ना आपण घरात. म्हणजे एक मी सांगतो इथं घेतल्यापेक्षा वर चालला तो तर इथं या पॉईंटवर घेतलं तर काय फरक पडतो? चालते ना पण छिद्र मार लागेल. पायपात टाकायचं पायपातून टाकायचं. बेकार वाटत ना का? हे जर बॅकग्राऊंड त्याला जर दिलं ते मस्त लाल लाल होईल ना पूर्ण. हे इथलं आता हे कसं आहे बाहेर तर उजेड आहे. मी त्याच्यासाठीच विचारतोय तुमच्या डोक्यात काय चालू आहे. इथं लाल लाल होईल मस्त. हा POP सारखं पूर्ण. एक नंबर बडी. माझ्या घरावर टाकलेली सिरीज दाखवत तुम्हाला. बाबाने टाकली. आता माझ्या घराजवळचे जे गुल्हाने काका आहे अशोकराव गुल्हाने त्यांची फरमाईश आली की तुझ्या घराची सिरीज दाखवतात माझ्या घराची दाखव. यांनी हा आकाश दिवा लावला मोठा. किती मोठा आहे का आकाश दिवा? आपला 4x4चा आहे म्हणते बघा. खूपच मोठा लावला आहे. म्हणजे त्यांनी घरीच बनवला आहे. जो स्वतः मेहनत घेतली. 3-4 दिवस ते आकाश दिवास बनवत होते. मस्त दिसत आहे. हा लावणार होतो आम्ही वर पण याला खाली लावला कारण की खाली आम्ही जास्त सिरीज नाही लावली वरच लावली. तर म्हटलं घरातही चांगलं वाटलं पाहिजे त्याच्यामुळं आम्ही खाली लावला याला. तर मस्त वाटत आहे. तरी याच्यात आता लाईट टाकायचा आहे पिवळ्या कलरचा. आलो बा आम्ही टर्फवर आलो. इच्छा नव्हती पण याईनं अचानक बुक केला टर्फ. तर टर्फवर आलो मी आता. हो बे पोट्टे आहे कुठं? आपण चौघच आहे ना फक्त. आपा स्ट्रेचिंग करताय हा. आता कसा इथं टार्गेट आहे ना 400 रनचं म्हणून ते प्रॅक्टिस चालू आहे आमची. पहिले आता आले आमचे प्लेयर. हा सब 2 रन मध्ये आउट. आमचा कप्तान रॉकी भाई यवतमाळचा फेमस क्रिकेटर. आत्ता सोयाबीन काढून आला वावरातून. हे बाय बा आत्ता जेव्हा चप्पल पा शेला गयातच आहे. किती 20 एकरात 156 पोते. 156 पोते. हा रॉकी बाय. आता टॉस होणार आहे आमचा. टॉस खडकी वर्सेस लाडकी. नाही प्लेयरच वाटणं चालू आहे रे बॉ. किती गहन चर्चा चालू आहे प्लेयर घेण्यासाठी. म्हणजे एक प्लेयर 50-50 कोटीचा आहे. इथं IPL पेक्षा वरची टुर्नामेंट आहे आमची. हे बा 2 3 4 पाय. 1 2 3 चौथा कोण आहे? बेकार आहे. 4 अक्षुभाऊ 5. मला शमी पाहिजे. शमी म्हणजे मी. सुबोध राहिला. क्लिअरच दिसते. टॉस आहे बॉ. आता टॉस बॅटिंग आली रे बॉ. मी कोण आहे बे? अरे यार बॉलिंग आली. हट चला फिल्डिंग करतो आता मग बोलू थोड्या वेळानं. ग्राउंडवर जो बॉलर आहे ना आमचा तो टाटाचा मानस पुत्र आहे नायडू. पा डुप्लिकेट आहे का नाही? हे कुरडे केस. आता आमचा पहिला बॉल येईल. रॉकी टाकणार आहे पहिला बॉल. माझा बॉल होता पहिला पण आता हिसकावून घेतला त्यानं साल्यानं. माझ्या हातात कॅमेरा असल्यामुळं. अरे बापरे गेला रे. आता आकाशच काढते भाऊ एकटा मॅच. 3 मॅचा खेळलो आम्ही. त्यातल्या 2 मॅचा जिंकलो 1 मॅच हारलो. तर 1 मॅच हारायचा लोड घेऊ नका तुम्ही. आम्ही विन झालो. चला झाला आमचं खेळणं. आता निघू राहिलो आम्ही घरी. मी निघू राहिलो घरी आणि माझ्यासोबत माझा अरे गेला माझ्यासोबत माझा आकाश. तर आता आलो मी टर्फवरून खेळून. खूप मजा आली. हातपाय पण भरपूर दुखू राहिले. आता उद्या भरपूर त्रास होणार आहे. जाऊ द्या जे काय होईल ते. तर चला मी तुमची आता रजा घेतो. गुड नाईट. शुभरात्री. बाय बाय.